आपल्याला आरक्षण कशासाठी पाहिजे? कशासाठी पाहिजे? तर मानवतेचा विकास करण्यासाठी पाहिजे। एक अभ्यंकर शास्त्री आले आणि त्यांनी आपल्या शाहू महाराजांना विचारलं, सांगितलं की तुम्ही मागास दलितांना आरक्षण दिलं, ह्याच्याबद्दल आमचा आक्षेप नाही, परंतु सवर्णांमधल्या गरिबांचा तुम्ही विचार कधी करणार? तर बाबासाहेबांचं वाक्य असं आहे की मागासांना काही द्यायची वेळ आल्यानंतरच तुमची गरिबी तुम्हाला आठवते कशी? जे आज मराठा मोर्चा निघालेले आहेत, आजच कळलं का तुम्हाला? तेव्हा तर 90 सालात कमंडल आलं, तेव्हा आपण काय मंडल आलं तेव्हा काय केलं? आम्ही त्याला टीका केली। त्याच्या आधीसुद्धा पंजाबराव देशमुखांनी सांगितलं कुणबी म्हणून आरक्षणाचा लाभ घ्या। विदर्भातली लोक, कोकणातल्या रायगड जिल्ह्यातल्या लोकांनी कुणबी म्हणून लाभ घेतला, घेत आहेत। वागतात कसे ते वेगळं, तो सोडून द्या। कारण एका हातामध्ये आपल्याचकडे छगन भुजबळांसारखे मोठे मंत्री माळी समाजाचं समता परिषदेचं काम करतात, त्यांच्या हातामध्ये रामटेकमध्ये जाताना मंत्री म्हणून जाताना त्यांच्या हातामध्ये असतो महात्मा फुलेंचं पुतळा आणि बायकोच्या हातात गणपती असतो। बाजूचं सुधारलं नाही तर जगाला काय समता सांगता तो तुम्ही? असे मंत्री असले काय नसले काय, काय फरक आहे? हेच बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की आम्हाला नुसतं तिथे वाटा नको, तर वाटा प्रत्यक्षात आणण्यासाठी म्हणजे बुद्धीचा जो घाटा झाला आहे तो भरून काढण्यासाठी पाहिजे। तो जो सवर्ण सांगितलं, आधी एक मुळात लक्षात ठेवलं पाहिजे मराठ्यांनी सुद्धा आणि ओबीसींनी सुद्धा, आपले वर्ण ठरलेले नाहीत। ज्यांच्या मुंजी होतात त्यांचे वर्ण ठरतात। आमच्या मुंजीच झालेल्या नाही आहेत, आमचे वर्ण कसले आहेत हो मला सांगा ना? कसला क्षत्रिय, कसला बाकीचा ओबीसी, हा वर्ण ठरलेला आहेत का? पण ब्राह्मण्याची ताकद अशी आहे की तुम्हाला सगळं कवेत घेतात, मग हिंदू म्हणून असेल, सवर्ण म्हणून असेल, आणि दुश्मन कोणतरी दाखवून त्याच्यावरती सोडतात। शाहू महाराजांनी तेव्हा सांगितलं की ह्यांना जे आरक्षण जे मी देतो, ह्यांना जे आरक्षण मी जे आज मागास दलितांना देतो, तो 1902 सालातलं वाक्य आहे त्यांचं। हे त्यांच्या बापजादांच्या नालायकीच्या नादानीपणामुळे आल्यामुळे देत नाही आहे, तर त्यांना मागासाचा जो हा खिळा आहे त्यांना ठरवलं गेलेलं आहे। हे तुमच्या धर्मानी त्यांना मागास ठरवलं गेलेलं आहे। एखादं झाड बहरू नये, वाढू नये। आपलं रोड प्लॅनिंगमध्ये झाड जर घालवायचं असेल किंवा प्लॅनिंगमध्ये झाड येत असेल, तर आज म्युन्सिपाल्टीतले बिल्डर असतात ना, ते झाडामध्ये खिळा ठोकतात। तो खिळा लोखंडाचा असेल की झाड ॲटोमॅटिक काही दिवसांनी सुकतं। तर आपल्या शाहूराजांचं वाक्य असं आहे, हे जे मी मागास दलितांना मी आरक्षण देतो, तो त्यांच्या बापजादांच्या नालायकीपणामुळे त्यांच्यावरती आलेल्या दारिद्र्यामुळे देत नाही आहे, तर मागासांना त्यांचा उत्कर्ष होऊ नये, त्यांचा विकास होऊ नये म्हणून एखादं झाड जसं बहरू नये, वाढू नये म्हणून झाडाच्या बुंद्यामध्ये जसं खिळा ठोकतायत आणि ते झाड सुकत जातं, तसा मागास जातींचा खिळा वर्षानुवर्ष यांच्या टाळक्यामध्ये खुपसलेला आहे, तो मी आरक्षणाच्या पकडीने काढतो। हे वाक्य आहे त्यांचं। आणि त्याच्या पुढचं असं वाक्य आहे की मला खात्री आहे की हा मी जग बदलू शकणार नाही, पण ह्या आरक्षणाच्या पकडीतून जी माणसं तयार होतील, ज्यांना शिक्षण मिळेल, नोकरी मिळेल, तर ह्या अंधारमय जगामध्ये असे अनेक हिरे दिसतील की ते भारतरत्न म्हणून उद्या प्रसिद्ध होतील। हे बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे, आपल्या राजश्री शाहू महाराजांचं। म्हणून जेव्हा राजश्री शाहू महाराज गेले, तर बाबासाहेबांची 4 वाक्य खूप महत्त्वाची आहे। त्यांनी असं सांगितलं की शाहूराजांनी मला आयुष्यात खूप मदत केली, मूक नायक बहिष्कृत भारतसाठी मदत केली, त्याच्यावरती आमचा विकास झाला। त्यांचं शेवटचं वाक्य असं आहे की शाहूराजांसारखा राजा कधी मागास दलितांना मिळणार नाही आणि असा राजा कधी होणारही नाही। हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आपल्याला प्रशस्ती पत्रक आहे। प्रश्न असा आहे की आरक्षण, त्याचा टेक्निकल भाग तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, कारण तुम्ही ज्या विचारांनी आलेल्या आहेत, मूल निवासी किंवा इतर विचार करतात, त्याच्यामध्ये सगळं डिटेलिंग आलेलं आहे। प्रश्न असा आहे की आरक्षण जे आहे ते पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की दारिद्र्यासाठी नाही आहे। सगळं आरक्षण जे EWC मध्ये कोंबलं जातं
किंवा अगदी क्रिमिलेअर झाला तर एखादा तुम्ही राज्यकर्ता असेल तर त्याच्या पोरासाठी जी फी असते आणि इतर गरीब मुलगा कोणी मुलगा असेल त्याचं आरक्षण नसेल तर घेताना सुद्धा जो आरक्षण आपल्या ह्याचा जो राज्यकर्त्याचा मुलगा असतो त्याला फी माफ करतात, ज्याला गरज नसते त्याला. आणि जो कारण का त्याच्याकडनं इतर गोष्टी घ्यायच्या असतात आणि त्याचवेळी गरीब असतो त्याला टप्प्याटप्प्याने हप्त्यानी फी घेतली जाते, नाहीतर त्याला शाळेतून काढलं जातं. ही ओपनमधल्या परिस्थिती आहे. प्रश्न असा आता आहे की आरक्षण हे किती वर्ष टिकावं. जर 5000 वर्ष तो जातीयतेचा खिळा ठोकून माणसाच्या विकासापासून, बुद्धीच्या विकासापासून, शैक्षणिक विकासापासून, आर्थिक विकासापासून, सामाजिक विकासापासून तोडलेलं असेल तर 5000 वर्ष अजून आरक्षण राहिलंच पाहिजे. कारण आरक्षण पूर्ण दिलेलं नाही आहे. आरक्षण हे कागदावरून त्याचे फायदे दिसत असले तरी डोक्यातून आरक्षण अजून निघालेलं नाही आहे. कारण आरक्षणाच्या मागचा विचार जोपर्यंत पोचत नाही, आपण इतिहासातल्या गोष्टी सांगतो ना, राणा प्रतापने अमुक केलं, ज्ञानोबांनी इतकं केलं की अमृता ते पैजा जिंके सांगितलं. मग इतिहासातले दाखले जसे चांगले देतात तसे इतिहासातले वाईट दाखले पण तितक्याच ताकदीने दिले पाहिजेत. म्हणजे आम्ही इतिहासातलं चांगलं तेवढं घेऊ आणि मिरवून सांगू की आबा शिवाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मराठ्यांचा जाणता राजा बिजा सगळं ठीक आहे, ते आहेच, प्रश्नच नाही आहे. मग तो इतिहास सांगायचा. पण त्याच वेळी पेशवाईमध्ये असेल, त्याच्या आधीच्या काळात असेल, अस्पृश्य ठरवलं गेलं, बहिष्कृत ठरवलं गेलं, त्याचे हिशोब कोण देणार. तर जितके वर्ष ह्या जातीनिशी आरक्षण आहे, किंबहुना जोपर्यंत शंकराचार्य हा ब्राह्मणेतर होत नाही, स्त्री होत नाही, त्याशिवाय आरक्षण हे थांबताच कामा नये. ज्या दिवशी आरक्षण संपेल शंकराचार्याचं, तिथून उलटी वर्ष गिनायची की हे जर 5000 वर्ष असेल तर पुढची 5000 वर्ष हे राहणारच. आता राहिला आरक्षणाचा मुख्य भाग. आरक्षण आहे, ज्यांना आरक्षण मिळतं त्या आरक्षणाचा मागचा विचार किती पाळतात तर 0 पाळतात. एक बुद्धिस्ट समाज जर वगळता इतर जो समाज आहे त्यांना आरक्षणाशी काही देणं घेणं नाही. आरक्षण घ्यायचं पण तो विचार घ्यायचा नाही. मग तो चर्मकार समाज असेल, मातंग समाज असेल किंवा ओबीसीतले सगळे किंवा उद्या मराठा समाजातले आले सुद्धा सगळे ज्यांना आहे त्यांना आरक्षणाच्या विचारामागचं घेणं देणं पडलेलं नाही आहे. ते पहिलं आधी डोक्यात त्यांच्या आलं पाहिजे की आरक्षण कशासाठी आहे, मागास जातीसाठी वर्षानुवर्ष का ठेवलं गेलं. आज आपण इतकं बोलू शकतो, करू शकतो. एक बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण न घेता, कुठला लाभ न घेता त्यांच्या बुद्धीचं तेज इतकं होतं की 2 राजे त्यांना मिळाले आणि त्याच्यातनं त्यांना एक संधी मिळाली. त्या संधीचं त्यांनी सोनं केलं की आज कदाचित मी उलटं सांगेन की आज जर सयाजीराव गायकवाडांची थोरवी सांगायची असेल, आज जर शाहू महाराजांची थोरवी सांगायची असेल तर बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय ती थोरवी सांगता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. बाकीचं तर आहेच. छत्रपती शाहू महाराज हत्तीशी कसे लढले, ते परत छत्रपती शाहू महाराज आपल्या अस्वलाशी कसे लढले, किंवा छत्रपती शाहू महाराज सिंहाच्या आपल्या वाघाच्या जबड्यामध्ये हात घातला आहे ना, या सगळ्या गोष्टी. पण त्याच्यामध्ये सोशल रिफॉर्मिंग नाही आहे. का नुसतं आपलं जे वाक्य येतं ना, घालू सिंहाच्या नरडीत हात, मोजू काय दातबीत, का आपण काय डेंटिस्ट आहे काय मोजायला, असले चाळे कशाला पाहिजे. ह्याच्यापेक्षा शाहू महाराजांनी जो आपल्याला आदर्श ठेवलेला आहे, त्यांनी जी माणसं निर्माण केलेलं आहे, गंगाराम कांबळे, मुकुंदराव पाटील, ही जी माणसं, जे मुकुंदराव पाटील तर प्रचंड उत्तम लेखक होते, केशवराव भोसले, जरी ते मराठा समाजातले असेल पण त्यांची आई काय करत होती हे माहिती पाहिजे. हे बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी फॉरेनला जात होते किंवा जाऊ शकत होते त्या काळामध्ये केशवराव भोसले एका देशसेवक नावाच्या नाटक कंपनीमध्ये त्यांची आई, विधवा आई, ही भांडी घासायला होती. त्यांची जी आई भांडी घासायला होती, आणखीन त्यांचा भाऊ होता त्या नाटक कंपनीमध्ये इंटरवलला चहा द्यायला होता. एक दिवस केशव घडशी नावाचा मुलगा होता, तो शारदा नाटक होतं, त्या शारदा नाटकमध्ये तो केशव घडशी आयत्या वेळी आजारी पडला, 12-13 वर्षाचा होता. आणखीन संध्याकाळी शाहू महाराजांसाठी खास शो ठेवलेला होता. त्या शाहू महाराजांसाठी ठेवल्यामुळे तो शो रद्द करता येणार नव्हता
आणि एवढा जर राजा येणार असेल तर परत कसं येऊ शकेल, अरेंज कसं करायचं, हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. हे सगळं आरक्षणाला धरूनच सांगतोय. हे शाहू आपल्याला जोपर्यंत आरक्षणाचा तपशील तुम्हाला सगळा माहिती आहे, त्याच्यामुळे ते सांगायची गरज नाही आहे. आज जे आरक्षणाचे विरोधक आहेत त्यांना आपण काय सांगायचं तेवढंच मी तुम्हाला सांगतोय, कारण आपल्याला प्रत्युत्तर देता येत नाही. हे टेक्निकल काय उपयोग नसतो भाग, की ते 16व्या कलमात काय आणि 15व्या कलमात काय, भरपूर आहे. 144 कलम लागू केलं तरी आम्ही गर्दी करतो आणि 302 लागू केला तरी 4 मर्डरी करतो. त्यामुळे ते कलम आपल्या जागी न्यायालयात जाईल तेव्हा. पण प्रत्यक्ष लोकांच्या डोक्यात काय, तर हा घडशी आहे, हा आजारी होता, म्हणून त्यांनी कोणीतरी सांगितलं की आता कोण मुलगा आणायचा, तर म्हणाले ही बाई जी आहे ना तिचा मुलगा हा चांगला नक्कल करतो. आणि तो ते नाटक बघायला 12-13 वर्षाचे होते केशवराव भोसले. तर तो मुलगा जो आहे ना तो नक्कल सगळ्यांची करतो, गाण्याची टिंगलटवाळी करतो, सगळं करतो. तर त्याला आपण उभं करूया. एक जनुभाऊ काय निमकर नावाचे ग्रहस्थ होते व्यवस्थापक, तो कुठे गाडा घेऊन खेळत होता, शीघ्ररूपी किंवा काय खेळतात तसं ते लंगोटी लावून खेळत होता. त्याला पकडून आणला आणि त्याला विचारलं तुला तर शारदेची भूमिका येईल का. तो म्हणा शारदेची काय अख्खं नाटक मी पाठ आहे माझं, तुम्ही काळजी करू नका, काय करायचं तेवढं सांगा. तर म्हणाल तसं काय नको, तू बस इथे मी सांगतो त्या पद्धतीने शिक. त्याने एका झोपडीमध्ये नेलं, त्याला गाण्याची बैठक सांगितली, असं असं गाणं बोलायचं आणि तुला ही भूमिका करायची आणि जायचं आहे. तो मुलगा इतके माणसाला संधी दिल्यानंतर काय होतं तर त्यांनी फक्त उभं केलं. संध्याकाळी नाटक सुरू झालं, शाहू महाराज बसलेले आहेत, आणखीन तो 12 वर्षाचा मुलगा 1900 साल तो 12 वर्षाचा मुलगा गायला लागला. पहिलं गाणं मूर्तिमंत भीती अशी उभी राहिली. तर ती लहान मुलीचं गाणं एका रागामध्ये होतं, भीमपलास रागामध्ये होतं. ते जेव्हा त्यावेळी पद्धत अशी होती की टाळ्या वाजून वन्स मोर द्यायचा नाही, कोणी वन्स मोर द्यायचा नाही. तर जो ज्याच्यासाठी शो अरेंज केलेला असेल स्पेशल शो तर त्यांनी वन्स मोर द्यायचा, तो पण टोल वाजवून. ह्या मुलांनी गाणं सुरू केलं, त्याच्यामध्ये शाहू महाराजांची रसिकता आहे आणि ह्याचं पण कला कर्तृत्व आहे. त्यांनी शाहू महाराजांनी 1 टोल दिला, 2 टोल दिले, 3 टोल दिले, म्हणजे परत वन्स मोर झालं. त्यावेळी वन्स मोर गाणं असायचं किंवा आताही एकदा संगीत नाटकातलं वन्स मोर गाणं असतं तर तसंच तसं गायचं नसतं, वेगवेगळ्या रागामध्ये प्रत्येक वेळी गायचं. तर त्या मुलांनी न शिकलेला असता सुद्धा केशवराव भोसले त्यांनी 7 टोल घेतले, 7 वेळा वेगवेगळ्या थाटामध्ये गाणं म्हटलं की त्यांना माहिती नव्हते राग सकाळचे संध्याकाळचे रात्रीचे काही म्हटलं त्यांनी गात सुटले. शेवटी त्या जनुभाऊ निमकरनी सांगितलं ह्या पोऱ्याला काही कळत नाही मुलाला, आता कृपया वन्स मोर देऊ नका, नाही तर हा गळा निकामी होईल याचा. तो सकाळचा राग संध्याकाळी गातो, संध्याकाळी ते सकाळी गातो, तो काही करू शकतो. त्यानंतर केशवराव भोसलेंनी वयाच्या 12व्या वर्षी नाटक कंपनीमध्ये गेल्यानंतर ह्या शाहू महाराजांच्या केवळ रसिकतेमुळे त्यांनी जे 7 वन्स मोर दिल्यामुळे त्या माणसांनी केशवराव भोसलेंनी 25% पार्टनरशिप त्या कंपनीत मिळवली. मग ज्याची आई भांडी घासत होती त्याला एक संधी दिल्यानंतर किती पुढे जाऊ शकतात बघा. ह्याला सरकारी नोकरी बिकरी सोडून द्या. आणि ह्या देशामध्ये किंवा आपल्या जगामध्ये सुद्धा असं नसेल की वयाच्या 16-17 इथे कार्तिकी गायकवाड आहे, अमुक तमुक इंटरनॅशनल काय ते सारेगमप होतं, पण आजही त्यांच्यामध्ये ताकद तिकीट लावून नाटक करून करायची नाही आहे. 100 रुपयाचं तिकीट लावलं नाही ते तर कार्तिकी गायकवाड काय तिचे वडील जरी आले गायला तरी 100 रुपयामध्ये हाऊसफुल होणार नाही. ते आपलं टी व्हीवरती फुकट आपलं बघायला मिळतं म्हणून लोक वाचतात आणि आपल्याला महाराष्ट्राचा महानेता गायक बियक काय ते वाटतं आणि आपण त्याच्यामध्ये रमतो. पण ह्या माणसांनी 25% पार्टनरशिप तर मिळवलीच, परंतु ह्या केशवराव भोसलेंनी वयाच्या 18व्या वर्षी ललित कला दर्शन नावाची कंपनी काढली स्वतःच्या एकट्याच्या मालकीच्या नावावरती. आणि तो माणूस इतका मोठा होता की शाहू महाराजांनी त्यावेळी जे सहकारी तत्वावरती मिल चालू केल्या होत्या ते लक्षात घेऊन ते 18-21 कलाकार होते. 18व्या वर्षी नाटक कंपनी काढली आणि जे 21 कलाकार हे त्या नाटक कंपनीचे भागीदार होते, पार्टनर होते. म्हणजे एक विचार माणसाला कुठे घेऊन जाऊ शकतो की जो माणसाचं वयाच्या 32व्या वर्षी गेले ते. आणि नाटक कंपनी अशी होती की बालगंधर्व किंवा इतर नाटक कंपन्या कोणाचं तरी नाव लिहायचं. बालगंधर्वांच्या नाटक कंपनीच्या वरती
लिहिलेलं असायचं सयाजीराव गायकवाड यांची आश्रित नाट्यसंस्था, आणि मग त्यांची ती गंधर्व नाटक कंपनी होती, आणि ह्या केशवराव भोसलेंच्या कंपनीवरती नाव होतं लोकाश्रयावरती चालणारी नाटक कंपनी ललित कलादर्श. केवढा फरक आहे तो सांगा. 18व्या वर्षी त्या माणसाला काय कुवत असते. आरक्षणासारखाच तो माणूस, पण तो किती पुढे गेला. एक संधी ज्यावेळी माणसाला मिळते आणि त्या संधीचं सोनं करायला जर शाहू महाराजांसारखा माणूस असेल तर ह्याचा मी किस्सा एवढ्याचसाठी सांगितला. आज केशवराव भोसलेंचं कोणी मागे नाही आहे. कोण नातेवाईक असतील जसे महात्मा फुलेंचे आहेत, पण केशवराव भोसलेंच्या नावाने या महाराष्ट्रामध्ये 3 नाटकगृह आहेत. त्या बालगंधर्व ज्या शाहू महाराजांनी ज्यांना आशीर्वाद दिला, त्यांचा कान ठीक केला, चांगल्या ठिकाणी पाठवलं, त्या बालगंधर्वाचे 10 नाटकांची थिएटरांची नावं आहेत. बालगंधर्व कुठल्या जातीमध्ये तोलू नका, कारण बालगंधर्वांच्याकडे जो ऑर्गन वाजवणारा होता, गळा सगळ्यांना असतो पण ताल आणि सूर कोणाला तर देणारा पाहिजे. तो जो ऑर्गनवाला होता तो आला नाही तर बालगंधर्व नाटक करायचे नाहीत. त्याचं नाव होतं कुशाबा कांबळे. त्यांनी सूर दिल्याशिवाय बालगंधर्व कधी गात नव्हते. त्यांचा नातू आता गेला, विवेक नाव त्याचं, कुशाबा कांबळेचा. हा चांगला व्हायोलिन वादक होता. त्यांचा जो तबला वादक होता त्याचं नाव तिरखवा. त्यांचा सारंगी वादक होता खुदा बख्श. त्यांना जेवण करून देणारा होता, आणखीन त्यांना गवळी म्हणजे गाय सांभाळणारा होता, दूध देणारा होता, त्याचं नाव कासम इस्लामपूरचा. आणि त्यांची जी प्रेयसी होती तिचं नाव गोहरजान. कुठे नाटक जातबीत कुठे राहिली का सांगा ना. आपल्याला हे माहिती नसतं. आणि त्या बालगंधर्वांनी सांगितलं केशवराव भोसले इतका मोठा होता कारण ते इम्प्रोव्हायझेशन गाण्यातलं करायचे. शाहू महाराज जायच्या आधी काही दिवस ते गेले. 21 सालामध्ये गेले, शाहू महाराज 24 सालामध्ये गेले. तर त्या इम्प्रोव्हायझेशन इतकं जबरदस्त होतं की त्यांनी आयुष्याच्या 32व्या वर्षी ते गेले, पण 12 ते 32 ह्या 20 वर्षामध्ये त्यांनी जवळजवळ 32 नाटकांच्या वेगवेगळ्या भूमिका केल्या. वेगवेगळ्या नाटकातलं वेगवेगळ्या पद्धतीने रागदारी. साधं सोपं त्यांचं नाटक असायचं, रंगीत बिंगीत काय नसायचं. सोशल नाटकं आणली. जे मूकनायक जे आहे ते नाटकसुद्धा त्यांनी केलं की जे नंतर बाबासाहेबांनी आपल्या नावासाठी आपलं ते नावाने मूकनायक नावाने लिहिलं. जे काळाराम मंदिरच्या ह्याच्यासाठी मदतीसाठी नाटक केलं गेलं ते सुद्धा ललित कलादर्श कंपनीचं होतं. कारण सोशल काय करायचं होतं ते त्यांना माहिती होतं. एक आरक्षण असतं किंवा आपण एक तुच्छ लेखलं कोणाला तर त्याला एक संधी दिल्यानंतर काय होतं हे तुम्हाला केशवराव भोसलेंच्या जीवनामधनं कळेल. ह्या केशवराव भोसलेंनी आणखीन काय केलं ते सांगतो. त्यांनी महाराष्ट्रामध्ये जी पहिली महिला नाटककार झाली तिचं नाव हिराबाई पेडणेकर. दामिनी नावाचं नाटक लिहून घेतलं आणि ती बाई, आता आपण बोलता कामा नये, ती बाई भाविणी समाजातली होती. जे गोव्यातल्या ज्या भाविण समाजातली अंगवस्त्र म्हणून ठेवलं जातं. देवदासी नाईक मराठा समाज जो आहे आता इकडचा, गोमांतक मराठा समाज, म्हणजे एक माणूस किती रिफॉर्म करू शकतो. आरक्षण हे फक्त आपल्या उन्नतीसाठी नाही आहे. ज्याला ते कळलं, जिथे जिथे आरक्षण हटवलं गेलं जिथून तिथे सरकारी नोकऱ्यातलं आरक्षण एक आहे, पण सरकारी नोकऱ्या आज किती आहे. आपल्याला शिक्षणामध्ये पूर्ण आरक्षण पाहिजे. गरिबाला जास्तीत जास्त आरक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा आहेत. मध्ये EWC बंद झालं होतं, ती पण कॅटेगरी आता आलेली आहे. परंतु कायम आपल्याला लोकांना सांगता आलं पाहिजे की 50% जरी सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षण असेल ते आम्ही पण सांगतो सगळ्यांना, तुम्ही कॅल्क्युलेशन करा. आज जर ह्या पिंपरी चिंचवडमध्ये 1000 नोकऱ्या असतील तर त्याच्यातल्या 100 नोकऱ्या फक्त सरकारी आहेत. 900 नोकऱ्या राहिल्यात बाजूला. 100 नोकऱ्यामध्ये 50% आपण आरक्षण आहे असं समजूया. 50%साठी आपण उद्या अजून काही जोडले तरी किती होणार? 60 होणार, 65 होणार, 70 होणार. मायावतींनी किंवा काशीरामनी सांगितल्यानंतर ज्याचा जितका वाटा असेल त्याचा 95 होणार. आणि त्या 95 ह्याच्यामध्ये आम्ही सगळे वाटून घेणार. प्रश्न आहे की राहिलेल्या 900 नोकऱ्यांचं काय? 900 नोकऱ्या ज्या खाजगी याच्यामध्ये ज्या आहेत, खाजगी क्षेत्रामध्ये, पत्रकारिता क्षेत्रामध्ये आहेत, मीडियातल्या सर्व क्षेत्रामध्ये आहेत, अजून स्किल IT मध्ये आहेत, त्याच्यामध्ये 900 लोक जी आहेत
ती आरक्षण न घेता स्वतःच्या टॅलेंटवरती लागतात आणि त्याच्यामध्ये 900 पैकी 800 हे मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, जे आरक्षणाला पात्र आहेत, ती माणसं तिथे काम करत असतात। आणि आपण आपल्या जातीच्या भांडणासाठी त्या 50 जागांसाठी जे 50 लोक ज्या जागा आपण ठेवलेल्या 1000तल्या ते आपल्या समाजाला 1 रुपया देत नाही या सगळ्या संघर्षासाठी। पण ही जी बाकीची राहिलेली आहेत ते खरा शाहू फुले आंबेडकरांचा समाज विचार टिकवतात आणि तोच पद्धतीने समाज निर्माण करतात। आज ह्या तुमच्या मूलनिवासी चळवळ असेल, बौद्ध महासंघ असेल, त्याच्यातून तुम्हाला ती जाणीव करून दिली जाते की आपण जर आरक्षणाचा लाभ घेणारे असू तर आपण आपला वाटे उचलले पाहिजेत। करत असाल की नाही मला माहिती नाही, पण बहुतेक आपला हेतू तोच असतो की आपण आरक्षित समाजामध्ये असेल तर आपल्याला हे सांगितलं पाहिजे लोकांना की राहिलेला जो 90% समाज आहे तो आरक्षणाच्या बाहेर आहे। जो आरक्षणाच्या बाहेर आहे त्या क्षेत्रामध्ये आपण जायचं कसं? मगाशी साहेबांनी, वानखेडे साहेबांनी उल्लेख केला मीडियाचा। मीडियामध्ये मी पण 37 वर्ष आहे ना। आपण लिहिणारी माणसं तिथे की पोस्टवरती असली पाहिजे। आजही आपल्याला कळलं पाहिजे की तिथे आरक्षण आहे, तिथे आरक्षण आहेच। महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता असेल किंवा काही पेपर असतील मुख्य महाराष्ट्रातले घेता उदाहरण, त्याच्यामध्ये योगायोगाने गिरीश कुबेर आणखीन पानवलकर बिनवलकर यावे हा असा योगायोग नाही ना। मग आपले कुठे असतात ते मेलेले असतात काय? आपल्याला ती संधी डावलली जाते। तुम्हाला शुद्ध लेखनाबद्दल सांगतील, तुम्हाला प्रेझेंटेशनबद्दल सांगतील। मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, आजच्या घडीला सुद्धा 3-4 इलेक्ट्रॉनिक मीडिया आपल्याकडे, मराठी चॅनेल आहे, खांडेकर आहेत तिथे, साम TV आहे तिथे, खरे आहेत, अजून कुठे असतील, खोटे असतील, मोठे असतील, काहीतरी असतील। हे ओढून ताणून कसं आणलं जातं? मग आपल्या किंवा आता तुम्हाला विचारलं विज्ञान लेखक कोण आहेत तर तुम्ही पटकन सांगणार की बाळ फोंडके आहेत, ते तुमचे कोण जयंत नारळीकर आहेत। ह्याच्या पलीकडे नाही का? बाकीचे लिहित नाहीत का? आम्ही सांगतो ते विज्ञानच सांगतोय ना। मग ते पर्यंत पोहोचत कसं नाही? तुम्ही संडे सप्लिमेंट जरी लोकसत्ताचा काढून घेतला तर कोण कोणासाठी लिहितं ते वाचा। मग आमचा मधु कांबळे जो असेल तो जेव्हा रिपब्लिकन पक्षाचा प्रश्न असेल तर मधु कांबळेचंच आर्टिकल येणार का? इतकं काय आरक्षण ठेवलेलं आहे का? हे बघा, तुम्ही नावं जोडून बघा की समाजामध्ये काय येत नाहीत या गोष्टी। जो चळवळीची वर्तमानपत्र असतात त्याची एक स्वतःची ताकद असते आणि मेनस्ट्रीममधली जी जर्नलिझम असते त्याची एक स्वतःची ताकद असते। तिथे फक्त लेखणीची करामत चालत नाही, तुमचा प्रोफेशनल व्ह्यूज पण असावे लागतात, तुम्हाला तेही समजावं लागतं। आम्ही पण छापतो, बाबासाहेब आंबेडकरांची स्टोरी छापतो, पण रोज जर छापायला लागलं ना ती बौद्ध पत्रिका दिसेल ना। आपल्याला काही ते छापून लोकांना शाणे बनवायचे आहेत? आपल्याकडे आले पाहिजेत लोक तर सर्वस्पर्शी असलं पाहिजे। जे जे चांगलं ते ताकदीने दाखवता आलं पाहिजे आणि जे खोटं ते मोठं करून दाखवता आलं पाहिजे। हेच एवढं पत्रकारितेमध्ये दुसरं काय होत नाही। एखाद्या महारावनी समजा 10 रुपये जर दिलेले असतील, कोणाला 10,000 1,00,000 मदत केलेली असतील तर लोक असं म्हणतील, आहेपेक्षा त्याच्यापेक्षा चांगलं सांगता येईल की महाराव खरंच दानशूर आहेत आणि ते 1,00,000 काय ते 10,00,000 सुद्धा देऊ शकतात, हे एक बाजूला सांगू शकतील। आणि उद्या महारावनी 10 लाखाचा गाफला केला, समजलं की नाही, तर महाराव तसं असेल कुठे तो लिहिल, 10 लाखाचा गाफला केला म्हणजे हरामखोरांनी 100 कोटी खाल्लेच असतील, ते मोठं करून सांगता येतील। ह्याच्यापेक्षा पत्रकारिता काय नाही। ही आपल्याला स्किल्ड आहे, ते आलं पाहिजे। बाबासाहेबांनी दुःख तसंच सांगितलं ना, समाजाचं आहे ते सांगितलं, फक्त आपल्या भाषेच्या जोरावरती अत्यंत ताकदीने सांगितलं। आरक्षणाचा विचार करताना आपण फक्त सरकारी नोकऱ्या ह्याच्याबद्दल विचार करता कामा नये, राहिलेल्या खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्या 90% असेल किंवा संधी असेल त्या संधींचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे। नाहीतर आपण त्या 10% जागांसाठी, त्याच्यातल्या 50% जागां 5% जागांसाठी टोटल ह्याच्यातल्या आपण किती लढायचं? लढलं तर पाहिजेत, कारण की पोस्टवरती माणसं गेली पाहिजेत, ती चांगल्या पद्धतीने आपलं प्रेझेंटेशन केलं पाहिजे। खरंच बाबासाहेबांना जे अपेक्षित जे पुणे पॅक करार असेल किंवा त्याच्या आधीचं त्यांनी मतदारसंघ आपल्या रिझर्वेशनच्या बाबतीत म्हटलेलं आहे, आज आहेत ना। मागास समाजातली लोक आज संसदेमध्ये आहेत, पण ते कवितांपेक्षा दुसरं काय बोलतात का सांगा? कोण कविता बोलतो, कोण PhD करतो? तिथे PhD करायला पाठवलं काय?
म्हणजे आपणच विचार केला पाहिजे की माणसं नुसती जाऊन उपयोग नाही आहे. एक बाबासाहेब आंबेडकर सुद्धा 70 वर्ष झाली तर उत्तरोत्तर अधिक मोठे मोठे होताना दिसतात आपल्याला. आणि बाबासाहेबांच्या नावाने जे काम करतात आता आणि संधी साधतात ते खोटे 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 दिसायला लागलेले. ही वस्तुस्थिती आहे. त्या जागेवरती गेल्यानंतर न्यायसुद्धा आपल्याला नीट देता येत नाही की बाबा ह्यांनी अमुक अमुक गोष्ट एखाद्या इतरांनी केलेली असेल आणि बाकीच्यांनी. मी स्पष्ट बोलतो कारण इथे बरेच आमचे लोक आहेत. कोपर्डीची केस झाली. मी त्यावेळी अनेकांना सांगितलं की कोपर्डीची केसमधला तो बलात्कार मराठा मुलीवरती झाला हे वाईटच आहे, घृणास्पद आहे. पण असेच बलात्कार मराठा समाजाच्या मुलीवरती करत नसतील तर मी 10 पुरावे देतो तुम्हाला. त्याच महिन्यातले दलितसुद्धा दलितांवरती, मागासवर्गीय असतात ते मागासवर्गीयांवरती करतात. बौद्ध असेल सुद्धा ते पण टिवल्या भावल्या सगळ्या करतात. कोणाचं काय काम क्रोध लोभमोह मिस्सर काय ते दमन केलेलं नाही आहे. म्हणजे आमच्या बहिणी असतील ते सांगतील की काय त्यासाठी जातपात लागत नाही, मुळात खोडसाळपणा असतोच तो. त्याचा आपण किती बाजार मांडायचं. आणि जर तिचं जर केस जर असेल, तिच्यासाठी जर मराठा मोर्चा जर निघाला असेल त्या मुलीच्या न्यायासाठी, फडणवीस सांगत होते की 6 महिन्यामध्ये आम्ही कोपर्डीच्या केसचं निकाल लावू, आणखीन करणाऱ्याला फासावर देऊ. तुझ्या बापाचं काय कोर्ट आहे का ते? इतकं सोपं आहे का गोष्ट? आणि आमची लोकं लागली रस्त्यावरती यायला. त्यांनीच संघातल्या लोकांनीच मॅनेज केलेले ते मोर्चे होते. मी तेव्हापासून सांगत होतो. आणि तिची केस जर लढत असेल तर तुमच्या स्वार्थाच्या चिकटपट्ट्या तिथे का लावल्या? मराठा मोर्चा स्वतंत्रपणे आरक्षणासाठी काढलाच पाहिजे. आरक्षण असलं पाहिजे मराठ्यांना, पण कुठल्या मराठ्यांना? जे आजही सगळ्यात मोठा समाज आहे, 3 कोटी लोक आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातली आहे. त्या 3 कोटी लोकांमधली 25% लोक, मी त्या टेक्निकली आकडेवारीने सांगतोय म्हणजे हवेतल्या नाही आहेत, 25% लोक, 25% समाज कोरडवाहू जमीन असेल, माथाडी कामगार असेल, अंग मेहनत करणारे काबाडी असतील, असे 25% समाज हा मागासवर्गीयांपेक्षा सुद्धा दारिद्र्याचं जीवन जगतोय. भयान आहे. मानखुरमधली जी मुलगी 96% मार्क मिळवलेली असेल आणि ती मानखुरच्या झोपडपट्टीमध्ये राहत असेल तर 70% जो मुलगा जो असतो महारावता दादरला राहणारा, त्या 96% मुलीशी लग्न करत नाही. ही वास्तव आहे. आणि तो कधी करेल? ह्याचा पोरगा जर महारावता जर कामातून गेलेला असेल, मग ही डॉक्टर मुलगी असेल तर तिला आपली सून करतो, पण त्या मुलीला सांगतो तुझे आईबाप माझ्याकडे कधी आले नाही पाहिजे. ह्याला अस्पृश्यता म्हणतात, जी आज 25% मराठा समाज भोगतोय. 3 कोटीतला 25% समाज म्हणजे 75 लाख आहे. आणि 75 लाख ही संख्या कुठल्याही महाराष्ट्रातल्या आरक्षण घेणाऱ्या जातीची नाही आहे. 75 लाख आगरी समाजाची नाही, ओबीसी समाजाची नाही, बौद्ध समाजाची पण नाही आहे. 75 लाख नाही आहे. म्हणजे कुठलंही आरक्षण घेणाऱ्या समाजापेक्षा हे जास्त आहेत. ते बहिष्कृत जीवन जगत आहेत. आजही रमाबाई आंबेडकर नगरमध्ये जा तुम्ही, चेंबूरच्या, तिथे तुम्हाला 20 ते 25% लोक त्या ह्याच्यामध्ये मराठा समाजाची आहेत. दारिद्र्य आहे, गरिबी आहे. फक्त प्रश्न पुढचा आहे की आरक्षण का मिळायला पाहिजे? की आज जर ज्यांनी मागास समाजातली लोक आहे, ओबीसीतली लोक आहे, ओबीसीतलं सोडून द्या, ते भंपक लोक आहेत, ते काय ते नीट काय करत नाही, ते सगळं गोलमाल करतात, ते संपूर्ण कर्मकांडामध्ये अडकलेले आहेत. त्यांना जातपात ती अक्षय अंगावरती घ्यावीशी वाटते. त्यांनी त्याच्यापासून सुटलं पाहिजे. आज ओबीसीला ते 27% आरक्षण मिळालेलं आहे. ह्याचं पूर्ण श्रेय हे 22% आरक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय जातीतल्या आणि विशेषतः बौद्ध समाजातल्या लोकांचं आहे. त्यांनी जर संघर्ष केला नसता तर ह्यांना 27% आरक्षण कधीच मिळालं नसतं. त्यांनी फक्त आरक्षण घेतलं, पण त्याच्या मागचा विचार घेतला नाही. अजूनही बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यासाठी लाभार्थी. आपल्याकडे बाबासाहेब नेहमी सांगायचे की लाभार्थीच हे जास्त गद्दार आहेत म्हणून. आपल्याकडे घेतात, आणखी नंतर करत नाही. उलट मी सांगेन की आमच्याकडे लोखंडे नावाच्या बाई होत्या, त्या काळामध्ये त्यांच्या मुलांनी कधी आरक्षण घेतलं नाही, परंतु बौद्ध समाजाचं प्रचंड काम करत होते. बाबासाहेबांनी ज्यांचं पहिलं लग्न लावलं
पूर्वी तर घाटी आणखीन देशावरचा महार समाज यांची लग्न होत नव्हती. तांबे आणखीन गायकवाड नावाचं लग्न लावलं त्यांनी सोशल लीगमध्ये. त्या तांबेबाईंचं लग्न आणखीन ह्यांचं लग्न ते 42 रुपयात झालेलं आहे. तुमच्याकडे तपशील असेल. त्या ज्या बाई होत्या तांबेबाई, त्या माझ्या 2री, 3री आणि 4थीमध्ये शिकवणाऱ्या शिक्षिका होत्या. वरळी बिरडी चाळमध्ये 4 नंबरमध्ये राहायच्या. त्यांचा मी विद्यार्थी आहे. शुद्ध इतक्या छान बोलायच्या, म्हणजे आपण अशुद्ध शुद्धचे भाषा करतो. आवाज काय, विचार काय, म्हणजे आपली प्रेरणी जर संस्कार जर नीट झालेले. माझ्या आईने सांगितलं हे अशा अशा पद्धतीने समाज असतो. ह्याच्या पलीकडे जाऊन आपण विचार केला पाहिजे. तर आरक्षण द्यायचं असेल तर त्या मराठा समाजातल्या गरिबांना देण्याची पण जरुरी आहे. परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे आरक्षणाच्या मागची, की जे आपण म्हणतो ना त्याच्यातनं काय साधायचं आहे आपल्याला. त्याच्यातनं 75% 75 लाख लोकांना आरक्षण दिलं फुल फेज, तरीसुद्धा तो त्याच्यातून श्रीमंत होणारा किंवा नवसाक्षर होणारा किंवा ताकद मिळवणारा आहे माणूस जो असेल, मोरे, पवार, कोण अजून भोसले, महाराव कोण असेल, तो ताकदीने समाजात मिरवू शकतो. तो नजरेला देऊन गावच्या पाटील असेल, देशमुख असेल, कोणी असेल राजकारणी, त्याच्याशी बोलू शकतो. पण तेच अजूनही जे OBC किंवा SC समाजातली लोक आहेत ते किती श्रीमंत झाले, किती दानशूर झाले, तरी त्यांना ताकद ती मिळत नाही, कारण डोक्यातून जातीयता गेलेली नाही. म्हणून आरक्षण पाहिजे आणि ते सर्वत्र पाहिजे, सर्व ठिकाणी पाहिजे. आज तुम्हाला माहिती असेल 10वी 12वीचे रिझल्ट लागतात. 10वी 12वीचे रिझल्ट लागायचे 30-40 वर्षापूर्वी. 30-40 वर्षापूर्वी रिझल्ट जेव्हा लागायचे ते आम्ही सांगायचो गणिताला परांजपे बाई होत्या त्यामुळे मला जास्त मार्क मिळाले. आमच्या अमक्याला ते रेगे गुरुजी होते, त्या रेगे गुरुजींमुळे इंग्लिशमध्ये 100पैकी 100 मिळाले असं सांगितलं जायचं. आता तसं सांगत नाही, का रिझर्वेशनमध्ये मुळे बालमोनमध्ये सुद्धा मुंबईच्या किंवा इकडचं कुठलं नूतन काय मवी नूतन बितन काय हुजूर पागा जे आहे ना काय ते, तिथे सुद्धा आरक्षणाची मुलं आहेत, प्रचंड मार्क मिळवतात. पण कुठला भाटे, काळे, भोसले बिसले कोण आहे ते सांगत नाही. कांबळे गुरुजींनी आम्हाला शिकवलं म्हणून 100पैकी 100 मार्क मिळवले. मी तुम्हाला संगीतातलं सांगतो, अडसूळ तुम्हाला नाव असेल माहिती. संगीत रत्न म्हणजे प्रचंड ताकद असलेल्या गाण्याचं अंग होतं. तुमच्या मला वाटतं भाईंदरला इथे राहतात, आमच्या वरळी बिरडी चाळीमध्ये राहत होते. अनेक एकापेक्षा एक हिरे होते. म्हणजे तुम्ही काळूबाळू जे आहेत की नाही, त्यांचं गाणं इतक्या ताकदीचं होतं, जिथे इतरांची गाणी संपायची ना सुरातली काळी पाचची, तिथून त्याचं गाणं सुरू व्हायचं. तार सप्तकातून गाणं सुरू व्हायचं. असं कोमल कोमल आवाजात काय नव्हतं की अजून त्या झुडपांच्या मागे सदाफुली. झुडपांच्या मागे सदाफुली कशाला मरायला हसते. आपल्याला गाणं कसं सुटणार. जग बदल टाकून घाव सांगून गेले आम्हा भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत, अंग झाडूनी निघ बाहेरी घे बिनीवरती धाव, धर्मांधाने आमास छळले धनवंतांनी तसेच पिळले, मगराने जणू माणिक गिळले, चोर जाहले साव सांगून गेले आम्हा भीमराव. 2 ओळीमध्ये सगळं आरक्षणाचं आलं ना. धर्मांधांनी पिळलं, आणखीन धनवंतांनी छळलं, सगळं आलं ना तिथे. ह्या गोष्टी आपल्याला आरक्षणामध्ये आपण घेतल्या पाहिजेत. आरक्षणाचा विचार लोकांपर्यंत पोचवायचा असेल तर त्यांना सांगता आली पाहिजे तुमच्या डोक्यातून जातीयता काढा. आपण कुठल्या जातीत जन्माला आलो हे आपण ठरवू शकत नाही. जे तुम्ही गोष्ट तुमची नाही त्याच्याबद्दल अहंकाराने सांगू नका. अश्वलायन सुक्त जे आहे ना त्याच्यामध्ये हे आहे. बुद्धाला विचारलं ब्राह्मणांनी की जातीयता पाळायची तुम्ही मानता का. बुद्धांनी सांगितलं नाही, कारण जात माणसाला नसते, जात पशुपक्षी आणि इतर आपल्या सजीव वनस्पती आणखीन इतर पक्ष्यांना असते. पक्षी म्हटलं तर कावळा, चिमणी, पोपट हे सगळे पक्षी पण वेगवेगळ्या जातीतले आहे. आंबा, फळं असतील, आंबा आहे, पेरू आहे, चिकू आहे, परत त्याच्या जाती वेगवेगळ्या, घोलवडचा आहे, अमक्याचा आहे, इकडचा आहे, तिकडचा आहे. आंबा पण तोतापुरी, अमुक तमुक, हापूस बिपूस 100 जाती आहेत. पशु पक्षी यांना पण जाती आहेत. आपला वाघ आहे, सिंह आहे, आणखीन कोण आहेत, ह्या जाती आहेत. आणि त्यांनी पुढे असं सांगितलं त्या काळामध्ये आपण DNA बिएनएचा आत्ता विचार करतो,
तर त्यांनी त्या काळामध्ये सांगितलं की ह्या दोन जातीतले लोक म्हणजे कावळा आणि चिमणी एकत्र आले, त्यांचा संबंध आला, तर त्याच्यातून तिसरा प्राणी निर्माण होतो. वाघ आणखीन सिंह असेल तर त्याच्यातून वाघ समजा मेल असेल आणि सिंह असेल फिमेल असेल तर त्याच्यातून लायगर नावाचा प्राणी जन्माला येतो, जो सर्कशीत आपल्याला मिळतो. गाढव आणखीन घोडा ह्याच्यातून खेचर निर्माण होतं, पण खेचर दुसऱ्याला जन्म देऊ शकत नाही. लायगर हा जन्म देऊ शकत नाही, तेव्हाची टेक्नॉलॉजी सांगितली. लायगर त्यांची ते एन्जॉय करतात सगळं, पण त्यांना पोरं बारं होत नाही. माणसाचं तसं नाही, त्यांनी सांगितलं माणसाचं जाती नाही, कोण काळा असेल, पिंगट, पिवळा बिवळा कोणी असेल, परंतु माणूस आणि स्त्री आणि पुरुष एकत्र आले की त्याच्यातून अपत्य निर्माण होतं. मग आशियातला असेल आणखीन युरोपातला असेल, स्त्री पुरुष एकत्र आल्यानंतर त्याच्यातून मानव हाच जन्माला येतो. आई आंधळी असेल, बाप लंगडा असेल तरी मूल जन्माला येईल, त्याला सगळ्या गोष्टी सगळं निर्मात्यांनी दिलेलं आहे. इतक्या साध्या सोप्या पद्धतीने सगळं सांगितलेलं आहे. आपल्याला जातीयता नष्ट करायची असेल तर आरक्षण हा भाग आहेच, परंतु विचाराचं रक्षण हे आपल्याला जास्त करायला पाहिजे. इलेक्शन लढवण्यासाठी आरक्षण नाही आहे, आरक्षण त्याच्या पुढे गेलं पाहिजे की मानवतेचा जो इतक्या वर्षाचा जो डाग आहे, अमानवी अमानुषपणा आहे, तो जर संपवायचा असेल तर आपल्यातले अहंकार नष्ट करण्यासाठी आरक्षण आहे. आणि त्याचा जर आपण विचार केला ना, टेक्निकली सांगितलंच पाहिजे, ज्याला अफेक्टेड आहे, ज्याला त्याचा फटका बसलेला आहे, त्याच्यासाठी लढण्यासाठी हा टेक्निकल भाग सांगितला पाहिजे. कारण हे भाषण मला कोर्टात नाही सांगता येणार, हे इथे सांगता येईल. आपल्या मेंदूची तयारी करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी असेल, कारण आपण जरी वेगळे जात धर्म बदलले तर आपण भारतीय आहोत, सगळे हिंदुस्थानी आहोत. मागचं संचित आपल्या पिढ्याचं घेऊन इथे आलेलो आहोत. आपल्याला आपली दुःख कळाली पाहिजे. बुद्धाचं असं म्हणणं आहे, दुःख असणार, दुःख हे सर्वांना असतं, दुःखाला कारण असतं, दुःखाचं निराकरण होतं, पण तरीसुद्धा दुःख हे राहणारच आहे. मग आपलं संपलं तर जगाचं संपवण्यासाठी आपल्याला ते परत सांगितलं पाहिजे की आपलं जे काम आहे ते जातीयतेच्या विरोधात आहे. की आज आपल्याला सगळे हे लाभ मिळतात ते कोणामुळे त्यांना माहिती नाही. हे सगळं आपल्याला कुठून मिळालं? तर शाहू फुले आंबेडकर कशासाठी सांगायचं, बुद्ध कशासाठी सांगायचा, कबीर कशासाठी सांगायचा? 40 वर्षापूर्वी आपले तुकडोजी महाराज गेले विदर्भातले, त्यांनी सांगितलं, देव नवे जादूगार करावया चमत्कार, हा तो व्यवहार पोटभऱ्यांचा. हे पोटभरे कोण आपल्याला माहीत नाही, ऐत खाऊ कोण? आपल्याकडे पैसा आला आपण विचार करत नाही. त्याच्या पुढे 150 वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी सांगितलं, कल्पनेचे देव कोरिले उदंड, रचिले पाखंड स्वार्थासाठी, थोतांडे रचुनी आज्ञा फसविती, भटे लाच खाती राजरोस. त्यांनी दक्षिणेला लाच म्हटलेलं आहे, पण ती लाच दिल्याशिवाय अनेक जणांच्या अकलेची वास्तुशांत होत नाही ना. 400 वर्षापूर्वी आजपासून आपल्या तुकाराम महाराजांनी सांगितलं, देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, देव देहात देहात काहो जाता देवळात, तुका सांगे मूढ जना, तुकाराम नगर आहे ना म्हणून बोलतोय, तुका सांगे मूढ जना म्हणजे मूर्खांना देव देहीची पाहना. म्हणून तुकारामांचं अभंग मूकनायकवरती घेतलं ना बाबासाहेबांनी, सत्य सांगण्यासाठी भल्याभल्यांची थोबाडा फोडू म्हणून. आम्ही 800 वर्षापूर्वी कबीर सांगतो, जत्रा में फतरा बिटाया तीरथ बनाया पानी, दुनिया भई दिवानी पैसे की दुलदानी. आणि त्याच काळामध्ये संत ज्ञानेश्वर सांगतात, देव हे कल्पित शास्त्रे शाब्दिक, पुराणे सकळ बाष्कळिक. म्हणून हिंदू हृदय सम्राटाचे वडील प्रबोधनकार ठाकरे सांगतात, हे सगळे वेदपुराणं संडासात टाकायच्या लायकीचे आहे. असं झालं सगळं, आपण मूळ पदावरती आलो. ह्याच्यातून जोपर्यंत सुटत नाही, समाज सुटत नाही, त्यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे. आरक्षणासाठी आपण लढूच, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. पण जे लाभार्थी आहेत त्यांच्याकडनं फार अपेक्षा ठेवण्यामध्ये अर्थ नाही. त्या कक्षेच्या बाहेर जाऊन जे कर्तृत्व गाजवतात त्या माणसांचं कलेक्शन आपल्याबरोबर असेल
तर वेगळ्या पद्धतीने आरक्षण विरहित सुद्धा माणसं कशी कर्तृत्ववान होऊ शकतात हे आपल्याला दाखवलं पाहिजे. म्हणजे कुठच्या तरी आपल्या ह्याच्यातला जज दाखवण्यापेक्षा कोर्टामधला अजून कोण दाखवून ते आपल्यासाठी काहीच नाही करणार. मी तुम्हाला सांगतो, ते असतील, न्याय देतील, समज आपल्याला असं वाटतं, पण परिस्थिती किती गंभीर आहे तुम्हाला माहिती आहे. कोर्ट फुकटचे केस पण लढवत नाही हो. साधे इतके वकील आहेत, टेक्निकली सांगत नाही, बिचाऱ्यांना काही कळत नाही, वर्ष दारोदार फिरत असतात. हे सगळं जर आपल्याला बदलायचं असेल तर या कक्षेचे बाहेरसुद्धा माणसं आहेत, ते आरक्षणाला अधिक लाभ देण्यासाठी इतरांसाठी म्हणा किंवा त्या कक्षेच्या बाहेर राहून खूप प्रचंड मोठं काम करत आहेत. त्याचं कलेक्शन आणि कलेक्टिव्हिटी आपण केली पाहिजे, जे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यात केलं. अशी कुठली एक गोष्ट सोडली नाही बाबासाहेब आंबेडकरांनी की त्यांनी आयुष्यात ती केली नाही. वेगवेगळ्या विचारांवरती त्यांचं लेखन आहे चांगलं. ते आपल्याला न्यायचं असेल तर तुमच्यामध्ये मावळा असेल, तुमच्यामध्ये बाबासाहेबांचा समता सैनिक असेल, सत्यशोधक असेल, तर त्याला नम्र विनंती, उठ मावळ्या पहा जरासा संत जनांची शिखरे, सुधारकांच्या कथा सांगती जातीची लक्तरे. डोळे उघडा पहा साळसुद गंगेचे गोटे, शत्रू तुमच्या घरात शिरला घेऊन या खोटे. काही बदल झालेला नाही आहे. बघा नीट माझ्या शब्दांचे अर्थ बघा. भटभंगाला विरुद्ध असावा आपुला बुद्धिवाद, शक्ती ज्याची कमी असेल तो होईल बर्बाद. कारण जातीचा करुणी विचका, धर्माचा तोडला लचका. धर्माचा म्हणजे नीतीचा, धर्मांतर नाही त्याच्यामध्ये. धर्माचा तोडला लचका, स्वाभिमान केला लटका, बहुजना ठेविला फाटका. स्वाभिमान केला लटका, देवासई दिला झटका, दगडात कोंबुनी त्याला खोटा केला होजी. जो माणसामधला जो आहे तो आम्हाला दिसलाच नाही कधी. यावर केले वार होऊनी बुद्धीवर स्वार, फुले शाहू प्रबोधनकार, वर आंबेडकरी प्रहार, झाले हरामखोर गपगार. त्यांना उठून द्यायचं नाही र, त्यांना गाडून टाकायचं हाय र. मोठ्याने बोला ना. त्यांना गाडून टाकायचं हाय र. पण निश्चय पडला ढिला, पिकला अंधश्रद्धेचा मळा, विद्यापती केला दुधखोळा. 25 वर्षानंतर पुन्हा विद्यापती केला विद्यापती नावाची गोष्ट नाही. आपले विद्यापती म्हणजे महात्मा फुले, पण जो त्यांनी केला त्यांचं सांगतो. विद्यापती केला दुधखोळा, त्यात बहुजन फसला भोळा. आता करून त्याला गोळा, फिरवूया थोतांडावर बोळा, लावूया लोकधर्माचा टिळा. काय संविधान वाचवायचं असेल तर दुसरे धर्म नको, फक्त एक लोकधर्म पाहिजे. उठा लोक अंधारावर घाव निशाणी घाला, लोकधर्माचा झेंडा उंचवत. जय शिवाजी बोला, सत्य धर्माचा झेंडा उंचवत. जय फुले बोला,